पहिल्यांदा मला एकच सांगणार होता की तरुणांना आपण म्हणतो भाव दिला पाहिजे. आपण भाव कधी देऊ शकतो त्यांना शिक्षण, चांगल्या प्रकारचे शिक्षण त्यांना प्राप्त होऊ शकतं. त्याकरता त्या काळामध्ये आमचे आजोबा आणि आजी कर्मवीर भाऊराव पाटलांची अशी त्यांची बैठक झाली आणि तिथूनच रयत शिक्षण संस्थेची सुरुवात झाली. रयत शिक्षण संस्थेची सुरुवातीच्या काळापासून त्याला लागणारा संपूर्ण सपोर्ट, जमिनी असतील, बाकीचं काही जे काही सपोर्ट असेल ते सपोर्ट आमच्या संपूर्ण कुटुंबाने केलं. याच्याकरता केलं की सर्वसामान्य कुटुंबातले जो बहुजन आणि जो दुर्लक्षित समाज आहे, ग्रामीण भागात राहणारा जो समाज आहे, ते मुलं त्यांनी शिक्षण घ्यावं आणि त्यातून चांगल्या आयुष्यात चांगल्या मोठ्या पदावर जावं, मोठी उंची गाठावी, मोठी भरारी मारावी. कमवानी शिकवा ही कर्मवीर अण्णांची ही म्हणजे त्यांनी ती योजना चालू केली, जेणेकरून त्याच्या माध्यमातून ते अगदीच त्यांच्याकडे म्हणजे आर्थिकदृष्ट्या अगदीच मागास असलेले, इकॉनॉमिकली बॅकवर्ड ज्याला म्हणतो, त्यांना तिथं शेतीसाठी जमीन उपलब्ध आम्ही करून दिली. त्यातूनच मग आज सगळं संपूर्ण शिक्षण झालं. आणि मला सांगताना म्हणजे अभिमान वाटतं की आज त्या शिक्षण संस्थेमधनं जे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्यांनी शिक्षण घेतलं, आज मोठमोठ्या ठिकाणी त्यांच्या आयुष्यामध्ये गेल्यानंतर आज मोठ्या उंचीवर गेलेले पाहायला मिळतात. अफजदी स्कूल हे आणि मोठ्या पदावर आज ते लोक गेले. आणि हाच विचार जो आहे, आज चव्हाण साहेबांनी सुद्धा तोच विचार होता. आणि म्हणून चव्हाण साहेबांचा, भाऊराव अण्णांचं संपूर्ण जे विचार आहे त्यालाच यशवंत विचार होता. महाराज साहेब, 55% मतदान या 3 मतदारसंघामध्ये आहे आणि खरं तर यशवंत विचार पहिल्यापासूनच इथं होतात आणि तुम्ही सुद्धा नेतृत्व केलं 10 वर्ष या मतदारसंघाचं. कोणती प्रमुख या ठिकाणचे कराड आणि पाटणसाठी तुम्ही मतदानाच्या समोर म्हणजे कोणते विषय घेऊन साधारणतः? नाही, एक लक्षात घ्या, जेव्हा मी 30 वर्षापूर्वी संपूर्ण माझ्या सामाजिक कार्याला सुरुवात केली तेव्हा जो विचार होता तो आजही आणि भविष्यकाळात तोच विचार आणला. डेव्हलपमेंट असणं, प्रगतीचं असणं आणि तोच विचार, जे विचार त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या विचारांची मांडणी केली होती, जो विचार दिला होता, सर्वधर्म समभावाचा असेल, समतेचा असेल, तोच विचार घेऊन आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आणि सर्व मित्रपक्ष आणि या आपल्या महाराष्ट्रात महायुतीचं जे सरकार आहे हे सर्व तेच विचार घेऊन पुढे जातात, पुढे चाललेले आहेत. आणि चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं. महिलांचं सक्षमीकरण असेल, त्यानंतर तरुणांचं इनोव्हेटिव्ह प्रोग्राम्स असतील, मेड इन इंडिया असेल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज असेल, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, असे वेगवेगळ्या फॅकल्टीजमध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे आता कामकाज चालू आहे, डेव्हलपमेंट चालू आहे, ती उल्लेखनीय आहे. खरं तर अशा वेळेस असं वाटतं की हे जर 10 वर्षात हे जर एवढं म्हणजे हे लोकांपर्यंत, जे आपल्याला एक इंग्लिशमध्ये म्हणे सीइंग इज बिलिव्हिंग, ते आपण पाहतो, ते तर आपल्या नजर तर काही खोटं बोलू शकत नाही. आणि जे चालू आहे, डेव्हलपमेंट चालू आहे, ती उल्लेखनीय आहे. खरं तर अशा वेळेस असं वाटतं की हे जर 10 वर्षात हे जर एवढं म्हणजे हे लोकांपर्यंत, जे आपल्याला एक इंग्लिशमध्ये म्हणे सीइंग इज बिलिव्हिंग, ते आपण पाहतो, ते तर आपल्या नजर तर काही खोटं बोलू शकत नाही. आणि जे आपण पाहतो त्याच्यावरती आपल्याला विश्वास आपण ठेवू शकतो. हे जर आता या 10 वर्षात हे संपूर्ण डेव्हलपमेंट चाललंय, तर ह्या अगोदर म्हणजे ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर काळ जर आपण पाहिला, संपूर्ण एकतर्फीच फक्त संपूर्ण म्हणजे आता पण आपण म्हणजे एकतर्फीच काँग्रेसची सत्ता होती. फक्त 2च जे खासदार होते ते म्हणजे अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणीजी, ते सोडले तर आज त्यावेळेस त्या काळात कोण होतं? कोणच नव्हतं. मग कोणी थांबवलं? त्यांचे विचार म्हटलं त्यांचे हात बांधले गेले का त्यांनी
असं म्हणलं तर काय चुकीचं ठरेल का की लोकांना गृहीत धरलं की आणि लोकांना गृहीत असं धरलं की काय नाही काम केलं किंवा नाही केलं तर कुठं जाणार आहे याला पर्याय नाही. आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून एक चांगला पर्याय निर्माण झालेला आणि जो 2 वरनं आज देशातला नाही तर जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची ओळख झाली.